विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एक वेळा स्वागत. In this video we are going to learn models. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहितीच असेल, आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेला आहातच मॉडेल ऑक्झिलरीज. आता ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे, त्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडेल ऑक्झिलरीज असे दोन भाग येतात. एम इज आर वॉज वेअर इत्यादी हे प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत आणि ज्याची आपण माहिती घेणार आहोत मॉडेल्स म्हणजेच मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब्स, ते कोणकोणते आहेत ते आपण आता पाहतोय आणि त्यांचा वाक्यात उपयोग काय होतो. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे. अगदी 5वी पासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असे हे मॉडेल्स आहेत की आपण डे टू डे लाईफमध्ये ह्याचा वापर करत असतो. आता सर्वात प्रथम आपण या मॉडेल ऑक्झिलरीज ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत आणि कशासाठी वापरलं जाते ते पाहतोय. आता सर्वात प्रथम मॉडेल ऑक्झिलरी कधी वापरलं जाते हे पहा. मॉडेल ऑक्झिलरी verbs are used to express the mood or attitude of the speaker. म्हणजेच मॉडेल ऑक्झिलरी verbs हे टू एक्सप्रेस अर्थ व्यक्त करणे, मूड म्हणजे मानवाच्या स्वभावाचा एखादा मूड किंवा दृष्टिकोन, ॲटिट्यूड बोलणाऱ्याचा ॲटिट्यूड किंवा मूड व्यक्त करण्यासाठी मॉडेल ऑक्झिलरीज वापरतात. इट शोज मूड, आयडियाज अँड ॲक्शन. बघा, ही एखाद्या व्यक्तीची बोलणाऱ्याच्या मूड लहर म्हणतो आपण, आयडियाज कल्पना आणि ॲक्शन एखादी कृती. फॉर एक्झाम्पल ॲबिलिटी त्याच्यात असलेली क्षमता, पॉवर शक्ती, रिक्वेस्ट म्हणजेच विनंती, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आणि परमिशन म्हणजे परवानगी इत्यादी गोष्टी दर्शवण्यासाठी विविध प्रकारचे मॉडेल ऑक्झिलरीज वापरले जातात. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला सर्वात प्रथम आपण पाहतोय की मॉडेल ऑक्झिलरीज आहेत तरी कोणते अँड इट्स युजेस, त्याचा उपयोग कसा करायचा. आता मॉडेल ऑक्झिलरीज बघा, हे मॉडेल ऑक्झिलरीज कोणकोणते आहेत. विल, वुड, शाल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड टू, डेअर टू, यूज्ड टू अँड ऑट टू. यापूर्वी देखील आपण याचा उपयोग पाहिलेला आहोतच. हे शब्द बऱ्याच वेळा तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकामधून, व्याकरणच्या पुस्तकांच्या मधून गेलेले आहेत. तर हे कसे वापरायचे आणि त्याचे वापरण्याचे नियम कोणकोणते आहेत, व्हॉट आर द डिफरंट रूल्स टू यूज दीज मॉडेल ऑक्झिलरीज, नाऊ वी आर गोइंग टू सी. बघा, नेचर ऑफ मॉडेल्स बघा काय दर्शवतात हे. तर फर्स्ट आहे मॉडेल्स आर नेवर यूज्ड अलोन. बघा, सगळ्यात महत्त्वाचे नियम आहेत हे लक्षात ठेवा. जे आपण आत्ताच मॉडेल बघितले, मॉडेल ऑक्झिलरीज बघितले, हे नेहमी कसे असतात बघा, नेवर यूज्ड अलोन म्हणजेच ते एकटेच वापरले जात नाहीत. म्हणजे सेपरेट वर्ड मॉडेल ऑक्झिलरी कधीच वापरला जात नाही. फॉर एक्झाम्पल असं कॅन जर असेल तर त्याच्या पुढं मागं कॅन नॉट, कुड नॉट अशा प्रकारे शब्द वापरले जातात. किंवा दे मस्ट हॅव अ प्रिन्सिपल व्हर्ब विथ देम, त्यांच्यासोबत नेहमी मुख्य क्रियापदाचं रूप येतच. बघा, प्रिन्सिपल व्हर्ब म्हणले म्हणजेच मुख्य क्रियापदासोबतच हे मॉडेल ऑक्झिलरीज वापरले जातात. दे हॅव द सेम फॉर्म. बघा, त्याचा फॉर्म कधी बदलत नाही, सेम फॉर्ममध्ये वापरले जातात. व्हॉट एव्हर द पर्सन, पर्सनचा अर्थ फर्स्ट पर्सन,
सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष हे सर्वनाम असतील, किंवा आणि नंबर ऑफ द सब्जेक्ट, आणि कोणता सब्जेक्ट असू दे, कोणताही असू दे, त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही. आता तिसरा रूल काय आहे, दे डू नॉट हॅव, बघा किती महत्त्वाचा शब्द वाक्य आहे ते, दे डू नॉट हॅव इन्फिनिटिव्ज ऑर पार्टिसिपल फॉर्म. म्हणजे कोणत्याही ऑक्झिलरी व्हर्बना इन्फिनिटिव्ज म्हणजेच जे क्रियापदाला टू जोडलं जातं आहे आणि किंवा क्रियापदाला ING जोडलं जातं आहे, ह्या रूपामध्ये कधीच मॉडल ऑक्झिलरी वापरले जात नाहीत. म्हणजेच टू कॅन, टू वूड, टू शूड वगैरे येत नाही, किंवा त्यालाच ING प्रत्यय कधीच जोडला जात नाही. हे 3 रूल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजेच मॉडेल्स आर नेव्हर युज्ड अलोन, मॉडेल ऑक्झिलरीज हे नेहमी कधीही एकट्यानं म्हणजे तो मूळ शब्द म्हणून वापरला जात नाही. दुसरा आहे, दे मस्ट हॅव अ प्रिन्सिपल व्हर्ब विथ देम, त्यांच्यासोबत मुख्य क्रियापद हे येतच. दे हॅव द सेम फॉर्म, म्हणजेच त्यांचं सेम फॉर्म, त्या रूपामध्ये बदल होत नाही. व्हॉटेवर द पर्सन अँड नंबर ऑफ द सब्जेक्ट, म्हणजे करता कोणताही असू दे, कुठल्याही प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुषामध्ये असू दे, त्यांचं मूळ रूपात बदल होत नाही आणि त्याचं इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल होत नाही. हे 3 नियम पाठ करून ठेवा आणि लक्षात ठेवा. पुढं आता स्टार्ट करतोय आपण. पहिल्यांदा आहे विल. आता विल कधी कधी वापरलं जाते बघा, वाक्यात उपयोग केलेला आहे. विल इज यूज्ड इन द सेकंड अँड थर्ड पर्सन्स टू एक्सप्रेस सिम्पल फ्युचर टाईम. बघा पहिला नियम आहे, विल कधी वापरलं जातं तर सेकंड पर्सन म्हणजे वी, दे वगैरे ह्यांच्या पुढं, आणि थर्ड पर्सन म्हणजेच ही, शी, इट यांच्या पुढं हा विल वापरला जातो, आणि सिम्पल फ्युचर टेन्स करण्यासाठी विलचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल आहे, शी विल गो चर्च टुडे. आता हे शी काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्या पुढं विल वापरला जातो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, ते सेकंड एक्झाम्पल कोणतं आहे बघा, विल इन द फर्स्ट पर्सन एक्सप्रेसेस प्रॉमिस. सगळ्यात महत्त्वाचं आहे, विल हा प्रॉमिस म्हणजेच वचनबद्धता दर्शवण्यासाठी, इंटेन्शन आपला एखादा कल दर्शवण्यासाठी विलचा वापरला जातो वाक्यामध्ये, थ्रेट भीती व्यक्त करण्यासाठी, आणि डिटर्मिनेशन निश्चय, दृढ निश्चय, एखादी गोष्ट ठरवलेली असते हे ठामपणे सांगण्यासाठी ह्या विलचा वापर केला जातो. आता ह्या विलचा वापर करत असताना प्रथमतः प्रॉमिस देण्यासाठी कसं शब्द वाक्यात वापरलेला आहे बघा, आय विल ट्राय टू डू बेटर इन फ्युचर. बघा आय विल ट्राय टू डू बेटर इन फ्युचर, इथं विल काय दर्शवतो तर प्रॉमिस दर्शवतो. त्यानंतर डिटर्मिनेशन जेव्हा दर्शवणार आहे आपण म्हणजे निश्चितता, दृढ निश्चितता, तर आय विल पास इन द एक्झाम. बघा इथं काय म्हणून वापरलेलं आहे, आय विल पास इन द एक्झाम, मी परीक्षेमध्ये पास होईन. डिटर्मिनेशन आहे, निश्चितता आहे. त्यानंतर आणखीन विल कधी वापरला जातो तर इंटेन्शन व्यक्त करण्यासाठी, आपलं एखादं मत, एखादा कल एखाद्या गोष्टीचा तो व्यक्त करण्यासाठी विल वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, आय विल गो टू होम टुडे, मी आज घरी जाईन, इंटेन्शन आहे तिथं. त्यानंतर थ्रेट बघा, आय विल अवेंज हर डेथ. अवेंजचा अर्थ टेक रिवेंज म्हणजेच बदला घेणे. अशा पद्धतीनं विलचा वापर परमिशन, डिटर्मिनेशन, इंटेन्शन आणि थ्रेट म्हणजे सगळी फ्युचर टेन्स व्यक्त करणारी वाक्य आपण विलचा वापर करून करत असतो किंवा आपल्याला करता येतात. त्यानंतर आता वूडचा वापर कधी केला जातो बघा, तर वूड इज यूज्ड फर्स्ट टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं शब्द आहे ते हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट म्हणजे पास्ट म्हणजे भूतकाळ,
भूतकाळात एखादी सवय आहे आणि ती अजूनही तशीच सुरू आहे, हे जेव्हा व्यक्त केलं जातं त्यावेळेला वूडचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल इथं लक्षात येईल तुमच्या, सचिन वूड, बघा, सचिन वूड ऑलवेज कम लेट टू द क्लास. सचिन नेहमी वर्गात लेट यायचे. म्हणजे पूर्वी सचिन लेट येतच होता आणि अजूनही तो येत आहे. म्हणून वूड हा शब्द आपण हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, भूतकाळातून सुरू झालेली आणि अजूनही सुरू असलेली एखादी ॲक्शन वूड ह्या शब्दानं, वूड ह्या मॉडल ऑक्झिलरीनं आपण दाखवतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, कशासाठी वापरलं जाते वूड? टू एक्सप्रेस डिटर्मिनेशन. जसं विल वापरलं तसं वूड ही एक डिटर्मिनेशन म्हणजे निश्चितता, दृढनिश्चय व्यक्त करण्यासाठी वूडचा वापर केला जातो. आय वूड हॅव माय वे, मला माझा मार्ग रिकामा आहे, अशा पद्धतीनं. त्यानंतर टू एक्सप्रेस विश, बघा, एखादी इच्छा व्यक्त करण्यासाठी वूड दॅट आय विअर हॅपी. त्यानंतर टू एक्सप्रेस पोलाईट रिक्वेस्ट, एखादी नम्र विनंती असेल तर वूड हा शब्द घातला जातो. मोठ्यांशी बोलत असताना आपण एखादी रिक्वेस्ट करायच्या मोठ्या व्यक्तीला, त्यावेळेला वूडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, वूड यू टाईप दीज लेटर्स टुडे, म्हणजे कोणतीही व्यक्ती असू दे, आपल्याला पोलाइटली बोलायचं असेल तर वूडचा वापर करा. वूड यू टाईप दीज लेटर्स टुडे, अशा पद्धतीनं ह्या वूडचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे. म्हणजेच एक टू एक्सप्रेस डिटर्मिनेशन, त्यानंतर एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, त्यानंतर टू एक्सप्रेस विश, टू एक्सप्रेस पोलाईट रिक्वेस्ट. यासाठी वूड हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरलं जातं. त्यानंतर शाल, ज्या पद्धतीने आपण विल वापरला, ज्या पद्धतीने वूड वापरतो त्या पद्धतीने शाल देखील वाक्यात वापरला जातो. आणि कसा वापरला जातो बघा, तर शाल इज यूज्ड, बघा, शाल इज यूज्ड द फर्स्ट पर्सन कोणकोणते आहेत? आय, वी, टू एक्सप्रेस सिम्पल फ्युचर टेन्स, म्हणजेच नेहमीप्रमाणे जसं विल वापरला गेला तसाच शाल एक सिम्पल फ्युचर टेन्स दर्शवण्यासाठी आय शाल, वी शाल अशा पद्धतीनं हा शब्द वापरला जातो. फॉर एक्झाम्पल दिले, आय शाल रिटर्न टू, मी उद्या परत येईन. तर सेकंड एक्झाम्पल, रूल काय आहे बघा, कशा शालचा वापर करायचा? शाल इन द सेकंड अँड थर्ड पर्सन एक्सप्रेस. सेकंड अँड थर्ड पर्सन कोणकोणते आहेत? जसं आय, वी फर्स्ट पर्सन आहे, यू सेकंड पर्सन आहे, आणि ही, शी, इट आणि दे हे थर्ड पर्सन आहेत. त्या पद्धतीनं शालचा वापर बघा, इन द सेकंड अँड थर्ड पर्सन एक्सप्रेसेस प्रॉमिस, कमांड, थ्रेट आणि डिटर्मिनेशन. मागाच्या पद्धतीनेच प्रॉमिस वचनबद्धता, कमांड एखादी आज्ञा देणे, थ्रेट एखादी भीती दाखवणे, किंवा डिटर्मिनेशन दृढनिश्चितता व्यक्त करण्यासाठी ह्या शालचा वापर केला जातो. शाल ह्या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर केला जातो. आता फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ सांगितलेलं आहे, प्रॉमिसचं वाक्य काय आहे? यू शाल हॅव अ हॉलिडे टुडे. त्यानंतर कमांड आहे, यू शाल डू इट नाव, बघा, तू हे आत्ताच करू शकतोस, भविष्यकाळात गोष्ट आहे, भविष्यकाळात पूर्ण होईल अशी घटना आहे. थ्रेट भीती दाखवण्यासाठी, यू शाल बी पनिश्ड फॉर दिस, तुला ह्याची शिक्षा मिळेल. डिटर्मिनेशन आहे, यू शाल स्टे हिअर, तू इथे राहू शकतोस, म्हणजे त्या दृढ निश्चितता दर्शवली जाते. म्हणजे शालचा वापर अशा पद्धतीनं वाक्यात केला जातो. आता शूड, हे शूड, शालचा भूतकाळ शूड, पण हे मेन शब्द वापरला जातो आहे. त्याचा यूज मॉडेल म्हणून केला जेव्हा जातो तेव्हा कोणत्या वेळेला तो वापरला जातो बघा, तर शूड यूज्ड टू एक्सप्रेस ड्युटी, म्हणजे आपलं कर्तव्य व्यक्त करण्यासाठी, किंवा ऑब्लिगेशन, मॉरल ऑब्लिगेशन म्हणजे एखादी अट दर्शवण्यासाठी वापरला जातो. बघा, वी शुड अवॉइड पोल्युशन, म्हणजे एखादा सल्ला उपदेश द्यायचा असेल तर त्यावेळेला शूडचा वापर केला जातो. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, पोल्युशन टाळलं पाहिजे, म्हणजे आपण त्याला
मॉरल ऑब्लिगेशन देतो, म्हणजे त्याला उपदेश देतो, त्यावेळेला आपण ह्या शूडचा वापर केला जातो. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे टू एक्सप्रेस सॅटारिक सेन्स. आता सॅटारिकचा अर्थ उपहासात्मक. आय शूड बी पोलाइट विथ शंकर. त्यानंतर टू एक्सप्रेस पर्पज. एखादा हे व्यक्त करण्यासाठी बघा, द टीचर गेव रमेश अ चान्स सो दॅट ही शुड इम्प्रूव्ह हिज बिहेवियर. द टीचर गेव रमेश अ चान्स. शिक्षकाने रमेशला एक संधी दिली. कशासाठी? दॅट ही शुड इम्प्रूव्ह हिज बिहेवियर. त्याच्या वागण्यामध्ये बदल होण्याची एक संधी दिली, म्हणजे दिली पाहिजे असा अर्थ आहे. दॅट सो दॅट ही शुड इम्प्रूव्ह म्हणलेलं आहे, म्हणजे भविष्यामध्ये त्याच्यामध्ये बदल होईल यासाठी शिक्षकांनी त्याला एक संधी दिली. तर अशा पद्धतीनं शूडचा वापर केला जातो एखादा उपदेश किंवा सल्ला देण्यासाठी. तर आणखीन चौथं एक्झाम्पल आहे शूडचा वापर कधी करतो विद्यार्थी मित्रांनो, टू एक्सप्रेस डिझायर ऑर एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा, डिझायर म्हणजे इच्छा, अपेक्षा, आकांक्षा. एक्झाम्पल आहे वी शुड कीप क्वाइट. आपल्याला शांत बसायला हवं, आपण शांत बसलं पाहिजे. वी शुड नॉट निग्लेक्ट द पुअर. आपण गरिबांच्याकडे दुर्लक्ष करायला नको. फिफ्थ आहे टू एक्सप्रेस मॉरल ऑब्लिगेशन लेफ्ट अनडन. बघा काय वापरलं इथं, यू शुड हॅव इन्फॉर्म्ड द पोलीस ऑफ द थेफ्ट. बघा, यू शुड हॅव इन्फॉर्म्ड द पोलीस अबाउट द थेफ्ट. चोरीबद्दल आपल्याला पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं. टू एक्सप्रेस ॲडवाईस. सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲडवाईस, उपदेश, सल्ला. यू शुड स्टॉप स्मोकिंग. तुम्हाला धूम्रपान पाहिजे अशा पद्धतीनं. त्यानंतर यू शुड डोनेट ब्लड. तुम्हाला करायला हवं. सल्ला आहे, उपदेश आहे. म्हणजे टू एक्सप्रेस ॲडवाईस म्हणजेच आपल्याला एखादा सल्ला उपदेश द्यायचा असेल तर आपण शूडचा वापर वाक्यात करत असतो. त्यानंतर कॅनचा वापर केलेला आहे वाक्यात. पुढचा मॉडल ऑक्झिलरी आहे कॅन. कॅन कधी वापरला जातो तर टू एक्सप्रेस ॲबिलिटी. सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅन इज युज्ड टू एक्सप्रेस ॲबिलिटी, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्यामध्ये असलेली क्षमता असेल, ॲबिलिटी असेल ती व्यक्त करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आय कॅन ड्राईव्ह एनी फोर व्हीलर. मी कोणतीही फोर व्हीलर काय करू शकतो तर ड्राईव्ह करू शकतो. त्यानंतर एक्सप्रेस परमिशन, म्हणजे आपल्याला एखादी परमिशन मागायची आहे तर ती व्यक्त करण्यासाठी कॅनचा वापर होतो. यू कॅन हॅव इट इफ यू वॉन्ट. त्यानंतर टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी, एखादी शक्यता वर्तवण्यासाठी. इट कॅन बी डेंजरस. ते धोकादायक असू शकतं. आपण इथं पॉसिबिलिटी व्यक्त केलेली आहे. टू इंट्रोड्यूस अ रिक्वेस्ट. आता कॅनचा वापर रिक्वेस्ट म्हणून म्हणजेच विनंतीसाठी देखील कॅनचा वापर केला जातो. कॅन आय यूज युअर पेन्सिल. बघा, कॅन आय यूज युअर पेन्सिल. मी तुझं पेन्सिल वापरू शकतो का. रिक्वेस्ट आहे तिथं. अशा पद्धतीनं कॅनचा वापर विविध ठिकाणी वेगवेगळ्या मूडसाठी किंवा एखादी परमिशन मागणे, ॲबिलिटी व्यक्त करणे, पॉसिबिलिटी व्यक्त करणे किंवा रिक्वेस्ट करण्यासाठी या कॅनचा वापर केला जातो. आता कॅनचा भूतकाळ आहे कुड. ह्या मॉडेलला केला जातो बरं. कुड इज यूज्ड टू इंट्रोड्यूस रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे आता सांगितलं विनंती. फॉर एक्झाम्पल दिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला, कुड यू स्विच ऑन लाईट. कृपया. बघा प्लीज म्हणले पुढं, प्लीज म्हणजे पोलाईट रिक्वेस्ट आहे. कुड यू स्विच ऑन द लाईट, प्लीज. सेकंड एक्झाम्पल आहे टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी शक्यता व्यक्त करण्यासाठी देखील कुडचा वापर केला जातो. किंवा अ सर्टन अंडर सर्टन कंडिशन. इथं काय, इफ यू स्टडीड हार्ड यू कुड गेट फर्स्ट क्लास. बघा, इफ यू स्टडीड हार्ड यू कुड गेट फर्स्ट क्लास. तू अभ्यास केला असतास तर तुला फर्स्ट क्लास मिळाला असता. त्यानंतर टू एक्सप्रेस ॲबिलिटी.
क्षमता व्यक्त करण्यासाठी रमेश कुडचा उपयोग कशासाठी वापरलेला आहे तर टू एक्सप्रेस ॲबिलिटी इन द पास्ट, भूतकाळातील त्याच्यात असलेली क्षमता व्यक्त करण्यासाठी ह्या कोडचा वापर केलेला आहे. आणखीन एक एक्झाम्पल आहे टू एक्सप्रेस अनसर्टेनिटी, अनिश्चितता व्यक्त करण्यासाठी देखील कोडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल आहे द टायगर कुड बी एनिवेअर बाय नाव, अनसर्टेनिटी आहे, अनिश्चितता आहे. द टायगर कुड बी एनिवेअर बाय नाव, आतापर्यंत तो टायगर कुठेही असू शकतो असा अर्थ तिथं प्रतीत आहे, व्यक्त केलेला आहे. आता पुढचं मॉडेल ऑक्झिलरी आहे मे. फॉर एक्झाम्पल मे इज यूज्ड टू एक्सप्रेस विश, टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी, टू एक्सप्रेस परमिशन. बघा कसं 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. विश म्हणजे देखील होप, इच्छा, डिझायर. मे गॉड ब्लेस यू. नेक्स्ट आहे पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी. काय पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी बघा तर बघा मेचा वापर कसा केला आहे, इट मे रेन टुडे, पाऊस पडण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. आणि पुढचा आहे टू एक्सप्रेस परमिशन, आपल्या परमिशन मागण्यासाठी वापर केलेला आहे. फॉर एक्झाम्पल यू मे गो होम इफ यू आर नॉट फीलिंग वेल. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल आहे, आपण दैनंदिन जीवनामध्ये वर्गात एंटर करताना वापरतात. मे आय कम इन सर, मे आय गो आउट प्लीज. अशा पद्धतीनं ह्या मेचा वापर विविध ठिकाणी केला जातो. फॉर एक्झाम्पल इथं दिलेला आहे पर्पजला हेतू एक्सप्रेस करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी. शी वर्क्स हार्ड दॅट शी मे पास इन द एक्झाम. शी वर्क्स हार्ड दॅट शी मे पास इन द एक्झाम, पर्पज व्यक्त करण्यासाठी. त्यानंतर टू एक्सप्रेस अनसर्टेनिटी ऑर वंडर, अनिश्चितता व्यक्त करण्यासाठी. हाऊ ओल्ड शी मे बी, बघा हाऊ ओल्ड शी मे बी. अशा पद्धतीनं मेचा वापर केलेला आहे. आता मेचा भूतकाळ माईट हे आपण मॉडेल ऑक्झिलरी म्हणून वापरतो. आणि कशा पद्धतीनं वापरलेलं आहे बघा माईटचा वापर. माईट इज यूज्ड टू एक्सप्रेस लेस पॉसिबिलिटी, महत्त्वाचं आहे, कमी शक्यता वर्तवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण म्हणलो होतं इट मे रेन टुडे, आता इथं म्हणतोय आपण इट माईट रेन इन द इव्हिनिंग, संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इट माईट रेन इन द इव्हिनिंग म्हणजे लेस पॉसिबिलिटी आहे, लेसचा अर्थ कमी. त्यानंतर टू एक्सप्रेस मोर पोलाइटनेस दॅन मे, मेपेक्षा आणखीन पोलाइटनेस म्हणजे नम्रपणा, विनम्रपणा आपल्या बोलण्यातून व्यक्त करायचा असेल. माईट आय कम यू, मी तुमच्याबरोबर येऊ शकतो का. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे काय म्हणतात टू पर्पज, आपला हेतू व्यक्त करण्यासाठी. आणि एम आणि सजेशन व्यक्त करण्यासाठी ह्या माईटचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल दिले बघा सो दॅट दे माईट सी देअर फेवरेट ॲक्टर. शी वर्कड हार्ड दॅट शी माईट लिव्ह. तर अशा पद्धतीनं ह्या माईटचा वापर केलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे मस्ट. मस्ट कधी वापर केला जातो मस्टचा तर मस्ट इज यूज्ड, मस्ट एक्सप्रेसेस कंपल्शन. सगळ्यात महत्त्वाचा आहे कंपल्शनचा अर्थ अटदर्शक शब्द आहे मस्ट. फॉर एक्झाम्पल एव्हरीबडी मस्ट ओबे देअर पेरेंट्स, प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचं काय केलं पाहिजे, आज्ञा पाळलीच पाहिजे. इथं अट आहे च, मस्ट. वी मस्ट रिस्पेक्ट आवर एल्डर्स, रिस्पेक्ट म्हणजे आदर देणे, आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना आदर दिलाच पाहिजे. आता असं असतं तर यू शुड रिस्पेक्ट असतं तर म्हणजे इथं कंपल्शन नाही आहे, पण उपदेश सल्ला देऊ शकतो. पण इथं जेव्हा आपण मस्ट वापरलेला आहे तेव्हा इथं अटदर्शक शब्द तो वापरलेला आहे, कंपल्शन. त्याच
Next example of must is to emphatic strong determination. स्ट्रॉंग डिटर्मिनेशन म्हणजे तीव्र अशी दृढ निश्चय, तीव्र असा दृढ निश्चय व्यक्त करण्यासाठी, निश्चित व्यक्त करण्यासाठी वी मस्ट बी व्हेरी व्हेरी केअरफुल while हँडलिंग केमिकल्स इन द लॅब. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे मस्टचा वापर आणखीन आपण प्रोबॅबिलिटी व्यक्त करण्यासाठी किंवा सर्टेनिटी, सर्टेनिटी म्हणजे निश्चितता, प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. तर वी नॉकड ॲट द डोअर ॲट धिस टाइम. हू नॉकड ॲट द डोअर ॲट धिस टाइम? इट मस्ट बी राधेश्याम तिवारी. बघा मस्टचा वापर सर्टेनिटी व्यक्त करण्यासाठी, निश्चितता व्यक्त करण्यासाठी केलेला आहे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल इज हिअर टू एक्सप्रेस लॉजिकल नेसेसिटी. लॉजिकचा अर्थ आहे तर्क, म्हणजे तर्क व्यक्त करण्यासाठी वापर केला जातो. इफ ही लेफ्ट ॲट 9, जर तो 9 वाजता निघाला असेल, ही मस्ट बी इन द ऑफिस बाय नाऊ. आतापर्यंत तो ऑफिसमध्ये असायलाच हवा होता. म्हणजेच मस्टचा वापर इथं नेसेसिटी, लॉजिकल नेसेसिटी व्यक्त करण्यासाठी केलेला आहे. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल जे आहे, पाचवं एक्झाम्पल टू एक्सप्रेस समथिंग कॉन्ट्ररी. कॉन्ट्ररी म्हणजे विरोधाभास व्यक्त करण्यासाठी. द लकी ड्रॉ मस्ट बी कॅन्सल्ड जस्ट व्हेन ऑल पीपल गॅदर्ड. बघा अशा पद्धतीनं आपण मस्टचा वापर कुठे कुठे केला जातो ते पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं मॉडल ऑक्झिलरी जे आहे ते ऑट टू. आता हे ऑट टू कधी वापरलं जातं, तर ऑट टू इज यूज्ड टू शोईंग मॉरल ऑब्लिगेशन. बघा ऑब्लिगेशनचा अर्थ अट दर्शवण्यासाठी वापरला जातो, म्हणजे जवळजवळ तिथं कंपल्शन असल्यासारखं आहे. म्हणजे मस्टच्या प्रमाणच ऑट टूचा पण अर्थ होतो. बघा ही ऑट टू व्हिजिट हिज सिक वाईफ इन द हॉस्पिटल. त्यानंतर सेकंड आहे शोईंग होप. मस्टचा वापर ऑट टूचा वापर होप व्यक्त करण्यासाठी इन द प्रेझेंट ऑर फ्युचर. माय सन स्टडीड हार्ड फॉर द टेस्ट. ही ऑट टू ग्रॅज्युएट विथ गुड ग्रेड. त्यानंतर नीड टूचा वापर, दुसरं एक मॉडल ऑक्झिलरी आहे नीड टू. बघा नीड टू इज यूज्ड टू एक्सप्रेस नेसेसिटी. नेसेसिटीचा अर्थ गरज, आवश्यकता. इन निगेटिव्ह अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह नकारार्थी आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्यामध्ये ह्या नीड टूचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल दिलं आहे ही नीड नॉट गो नाव. नंतर नीड आय गो देअर, अशा पद्धतीनं याचा वापर केला. त्यानंतर नेक्स्ट आहे डेअर टू. डेअर टू हे देखील एक मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. त्याचा वापर कसा केला जातो, डेअर टू इज यूज्ड टू. डेअर मीन्स चॅलेंज, चॅलेंज म्हणजे आव्हान. ॲज वर्ब डेअर्स, डेअर्ड अँड डेअरिंग हे त्याचे फॉर्म आहेत, वर्ब फॉर्म्स आहेत. याचा वापर बघा एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे कसं केलेलं आहे. शी डेअर्स मी टू फाईट. आय डेअर यू टू डिनाय द सिग्नेचर. त्यानंतर यूज्ड टूचा वापर कधी केला जातो. यूज्ड टू इज अनदर इम्पॉर्टंट मॉडल ऑक्झिलरी वर्ब. हे दुसरं एक महत्त्वाचं मॉडल ऑक्झिलरी आहे. यूज्ड टू एक्सप्रेसेस डिसकंटिन्यूड हॅबिट. म्हणजे कधी हॅबिट आहे ती स्टॉप झालेली आहे, डिसकंटिन्यू झालेली आहे, अशा वेळेला आपण त्या वूडच्या जागी देखील यूज्ड टू वापरलं जाते. आता फॉर एक्झाम्पल आहे ही यूज्ड टू गो, ही यूज्ड टू गेट अप बिफोर डॉन. तो काय करत असे, पहाटेपूर्वीच उठत असे. म्हणजे आता म्हणजे ह्याच्या पूर्वीची हॅबिट आहे ती डिसकंटिन्यू झालेली आहे, अशा वेळेला आपण यूज्ड टूचा वापर करतो. त्यानंतर नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते बघा. आय यूज्ड टू लिव्ह देअर व्हेन आय वॉज बॉय. मी लहान होतो तेव्हा तिथं राहत असे. म्हणजे अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत ते आपण आता पाहिलेले आहेत. त्याचा वापर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या वेळेला अत्यंत महत्त्वाचा आहे. 1 मार्कसाठी हा प्रश्न विचारला जातो आणि नेहमी वाक्यात वापरण्यासाठी किंवा दैनंदिन जीवनामध्ये देखील हे मॉडल ऑक्झिलरीज अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचे नियम लक्षात ठेवा. त्यात परीक्षेला एखादं वाक्य दिलं जातं, ते मॉडल ऑक्झिलरी घालून दिलेलं जातं आणि ते आपल्याला दुसरं मॉडल ऑक्झिलरी रिप्लेस करावं लागतं. फॉर एक्झाम्पल मस्ट असेल, मस्टच्या जागी वूड वापरा, शूड वापरा. अशा पद्धतीनं
आपल्याला मॉडेल ऑक्झिलरी रिप्लेस करण्यासाठी परीक्षेला विचारलं जातं. थँक्यू व्हेरी मच.